विकास का झालेलाच नाही. पीएन साहेब होते त्यावेळेला विकास झाला. आता काय नवीन आमदारांनी फक्त कागदावरचा विकास आहे, प्रत्यक्षात काय विकास झालेलाच नाही. जिल्हा परिषदला याआधी प्रशासक होतं, प्रशासकांनी काय केले काय? काही नाही, काही सुद्धा काम केलेलं नाही त्यांनी. विकास कामाचा काय इथं धज्जाच ओढलाय, त्यामुळे इथं काय विकास झालेला नाही. फक्त ज्यावेळी राहुल पाटीलच्या माध्यमातून ज्यावेळी अध्यक्ष होते किंवा पीएन साहेब ज्यावेळी आमदार होते त्या काळात बऱ्यापैकी चांगला विकास झाला होता. आता काय या प्रशासकाच्या काळात अजिबात काही विकास झालेला नाही. काय होईल या निवडणुकीत? 100% ज्या बाजूला पीएन साहेब आणि बापू एकत्र आले म्हणल्यानंतर विजय हा पक्काच आहे. दोन गट एकत्र आल्यात, कोण उमेदवार आहे? क्रांतीचे पवार पाटील लोक मतदान करतील काय पाटलासनी? 100% करणार. कारण एक व्हिजन आहे त्यांच्या समोर, म्हणजे एक तरुण चेहरा आहे, निर्व्यसनी आहे. म्हणजे असा चेहरा आम्ही निवडलाय की त्याने आजपर्यंत म्हणजे युवकांच्या मध्ये त्याने बऱ्यापैकी आज मध्ये त्यांनी रोजगार मेळावा आयोजित केला होता आणि जवळजवळ 100-200-250 लोकांना तिथं रोजगार उपलब्ध करण्याचं त्याने चांगलं योगदान त्याने त्यांच्या मार्फत मिळालेलं आहे. पाटलांची काम करण्याची पद्धत कशी आहे? कधी फोन करा, म्हणजे संध्याकाळी 12 वाजता जर फोन एखादा केला नाही, एखादं काम आहे तरी पाटील ते उचलणार. पीएन साहेबांचा एक मोठा गट अस्तित्वात आहे सडोली गावात, त्याचा फायदा या निवडणुकीत 100% होणार. कारण पीएन साहेबांचं आणि बापूंचं गेले जवळजवळ 50 वर्षी त्यांचं वैर होते आणि ते वैर विसरून ही दोन्ही गट एकत्र झाल्यानंतर गावाला खरोखर एकमत झाले की एवढी यांची म्हणजे वैर होते आणि एवढ्या बऱ्याच काळानंतर एकत्र आल्यानंतर लोकांनी सुद्धा ह्या दोघांना चांगला प्रतिसाद दिला आणि गेल्या आमदारकीच्या वेळा राहुल पाटलाच्या आमदारकीला ते सुद्धा आपल्याला ते कळून चुकले. इथं चांगलं मताधिक्य मिळालं त्यावेळेला सडोली गावामध्ये.